शिवहरा 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 बोला शिवहरा 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 बोला शिवहरा शिवहरा शिवहरा. झाड आहे, भरपूर जुनं पुराणं असं झाड आहे आणि आजूबाजूला एकदम जागा सुद्धा साफ केलेली आहे. म्हणजे या जागेचं काहीतरी रहस्य असणार, तर हे रहस्य आपल्याला सांगा. तर मंडळींनो पुढे बघू शकता, या भरभरवाल्या उन्हातून आम्ही आलोय नदीच्या काठावरी आणि हा पुढे नदीचा काठ आणि आपले आहेत पायात शूज. ठीक आहे, चला हे आपल्या गर्लफ्रेंडला घेऊया. हे बघा मस्तपैकी झोपून येते बेबी. चला लव पण त्यावर लिहिलंय. चला शिवहरा 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 बोला शिवहरा 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 बोला शिवहरा शिवहरा शिवहरा. मार्लेश्वराच्या दर्शनाला चला जाऊया मारळला, जोडीनं जाऊ चला कारभारी मार्लेश्वराच्या हो दर्शनाला, जोडीनं जाऊ चला कारभारी मार्लेश्वराच्या हो दर्शनाला, दर्शनाला दर्शनाला हो मार्लेश्वराच्या हो दर्शनाला. मार्लेश्वराला कधी जाऊनी मकर संक्रांतीच्या सणाला, गाव मारळ फुलून गेला, शिवनामात सारे तुला, हर हर महादेव सारे बोला. आणि 45 किलोमीटर प्रवास करून आता आपण आलोय हातीव कोठारवाडी येते. आणि पहिल्या म्हणजे आपण घरातून जेव्हा नाणीजवरून परत इकडे येईपर्यंत जेवढा प्रवास झाला ना, तेवढे छोट्या क्लिप मी तुम्हाला मागे दाखवल्यात. तर इथं आल्यावर आपण थांबलो एका दत्त मंदिरामध्ये, आणि दत्त मंदिरामध्ये थांबल्यावर इथं आता भजन सुरू आहे आणि आम्ही वगैरे फ्रेश होण्यासाठी या साईडला आलेलो. तर भजन झालं ना की आपल्याला डबा खायला जायचं आहे, त्याच्यानंतर पुढची सर्व कामं होणार. तर कसं होतं माहिती आहे, पहिलं आमच्या गावातून डायरेक्ट मार्लेश्वरला जायचे म्हणजे पायी चालत. तर त्या जंगलातून वगैरे जायचे ना, तर ती वाट आता बंद झाली. त्या साईडून म्हणजे प्रवास करणारे लोक कोणच नव्हती. तर जवळजवळ 30 किलोमीटर प्रवास करून हातीव येथे पोचलो. आणि हातीवरून काही लोकांचं कसं असतं, ज्यांचे पाय वगैरे दुखतात ते लोक गाडी नेतात आणि बाकीचे लोक चालत जातात. तर मार्लेश्वर इथून जवळपास किती 17 ते 18 किलोमीटर लांब असणार. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नवीन चॅनलला एक सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. सोबत आलेला आहे पिके. आणि काय बोलतोस मग, कसं वाटला आजचा प्रवास? खतरनाक. आपण कुठून आलो हे तुला माहिती आहे काय आधी? कशी लिहितो. आणि आता आलोय कुठं? मार्लेश्वरला अजून नाही पोचलो आपण. हातीव मध्ये हातीव. आता बोल अभी कम टू मार्लेश्वर. तर मंडळींनो मस्तपैकी नाश्ता वगैरे करून चहा वगैरे पिऊन आता आपण निघालोय मार्लेश्वर, म्हणजे मार्लेश्वर पदयात्रा. आता आपल्याला चालत जायचं आहे. आणि हे देखो मेरा छोटा भाई, एकदम सेम टोपी घालून आम्ही आता निघालो आहे. आणि आता ना माझ्यामध्ये तरी मला असं वाटतं की किती तास, 4 ते 5 तास, म्हणजे 4 ते 5 वाजणार थोडक्यात तिथपर्यंत पोचायला. तर बघूया किती वेळ लागतो तो. तर आपली पाठी बघू शकता, पुरीच्या पुरी दिंडी आहे. पुढे बघू शकता, या भरभरवाल्या उन्हातून आम्ही आलोय नदीच्या काठावरी आणि हा पुढे नदीचा काठ आणि आपले आहेत पायात शूज. आणि हा नदीचा काठ आपल्याला क्रॉस करायचा आहे. तर हा नदीचा क्रॉस नाही, सॉरी चुकलं. हा नदीचा काठ आपल्याला क्रॉस करून, थांब रे भाऊ. तर हा आपण नदीचा काठ, नदीचं छोटीशी नदीचं एक पात्र म्हणजे पर्या, थोडक्यात पर्या आमच्याकडे बोलतात त्याला पर्या. तर हा पर्या क्रॉस करून आम्ही आता आलोय या सुंदरशा अशा जागेमध्ये. आणि पहिले जेव्हा आम्ही यायचो ना, तेव्हा बघा हे तुम्हाला समोर जागा दिसते ना, तर या जागेमध्ये आम्ही दुपारचं जेवण करायचो. पण आता कसं आहे, अर्धवट आम्ही ट्रकने आल्यामुळे आपली भूक मेली.
आणि गेली आपल्याला सोडून. यार दुःख झालं आपल्याला, आपली भूक आपल्याला सोडून गेली. काय दाखव खोपूट. तर आपण बघतोय खोपूट. तर खोपूट कुठे गेलं? कुठे आहे खोपूट? अरे बाबा, तर त्या खोपूट कुठेतरी गडप झालेला आहे. आणि या साईडची वाट आहे ना, कुठे आहे खोपूट? हां ते बघा. तर मंडळींनो हे बघा, तर ना याला तुमच्याकडे म्हणजे तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की ते झाडावर बांधलेलं ना त्याला तुमच्याकडे काय बोलतात. तर या छोटूच्या बोलण्यावरून आपल्याला असं वाटतं की त्याला खोपूट बोलतात. बरोबर की नाही रे? कोणाचा खोपूट? हां, तर आजोबाचं खोपूट. विक्स की गोली लो और हिचकिच दूर करो असं आपल्याला चॉकलेट भेटलेलं आहे. मग आहे हां, तर मँगोचं चॉकलेट आहे. तर मँगोची गोली लो और हिचकिच दूर करो. एकदम बरोबर ना? तर मंडळीनं समोर बघू शकता 13 किलोमीटर मार्लेश्वर आहे. आणि समोरच्या हे बघा अजून एक बस गेली. या सर्व बस आहेत ना आज मार्लेश्वरसाठी सर्वांनी खुला करून ठेवल्या. म्हणजे आज जवळपास ना 100 ते 200 बस फक्त मार्लेश्वरला. मार्लेश्वराच्या दर्शनाला चला जाऊया मारळला. मार्लेश्वराच्या दर्शनाला चला जाऊया मारळला. जोडीनं जाऊ चला कारभारी मार्लेश्वराच्या हो दर्शनाला. जोडीनं जाऊ चला कारभारी मार्लेश्वराच्या हो दर्शनाला. दर्शनाला दर्शनाला हो मार्लेश्वराच्या हो दर्शनाला. न परत एकदा आपल्याला हे लागलेलं आहे जंगलाच्या वाट. आणि जंगलाच्या वाटेनं आपल्याला जायचं आहे मार्लेश्वरचा तो म्हणजे मार्लेश्वरचा. आणि आजची यात्रा कशी होती ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. आणि हा परत एकदा जंगलाचा रोड आणि पाठी आपली परत एकदा दिंडी आणि त्यामध्ये आपण चालतोय. तर मंडळींनो 4 नद्या क्रॉस करून आणि एवढं घनदाट जंगल क्रॉस करून आता आपण आलो आहे आंगवळीच्या एवढ्या मोठ्या मंदिरात. आणि मंदिर बघून म्हणजे आपल्या कॅमेऱ्यामध्ये एवढं मंदिर राहणार नाही. एवढं मोठं मंदिर तुम्हाला समोर दिसत असणार आहे. तर दाखव तुम्हाला एवढं मोठं मंदिर. आणि या मंदिराची म्हणजे ह्यावर्षीच त्याला नवीन पुनर्वसन करण्यात आलं आहे त्याचं. तर जाऊया डायरेक्ट मंदिरावर. तर मंडळींनो या साईडचंही तुम्हाला देवस्थान दिसतंय ना, ते अजून पूर्ण व्हायचं आहे. म्हणजे अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. आणि त्या साईडला जो बॅनर दिसतोय ना, तर त्या बॅनरवर सर्व मंदिराची डिटेल्स वगैरे देऊन ठेवलेली आहे. कुठं आहे अजून? हां, तर बघा त्या साईडला सुद्धा बॅनर असेल तर त्या पद्धतीने देऊळ तुम्हाला बघायला भेटते. आणि आता आहे ना आपण आता आंगवळीच्या देवळात आलो आहे. आणि आंगवळीच्या देवळात येऊन मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन झालं. आणि आता आम्ही थांबलो आता. तर आपल्याला इथं थांबून 5-10 मिनटं आपण थांबणार इथं. नंतर मार्लेश्वरसाठी जाणार. तर भरपूर लांबचा प्रवास चालत करून आलो आहे. त्याच्यामुळे जरा त्राससुद्धा होतो आणि दमालासुद्धा झालं. तर मंडळींनो त्या देवळापासून 15 कुठं 3 ते 4 किलोमीटर चालून आपल्या पायामध्ये रुपलेला एक सुंदर असा काटा. आणि हा शूजमध्ये आरपार झाला आहे. म्हणजे हा काटा किती टोकदार असेल तुम्हाला समजत असेल. हा काटा आरपार पायापर्यंत रुपला होता. आणि अंगठ्याला जाऊन त्यानं थोडासा दंश केला आपल्याला. तर ह्या काट्याला आता भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आपल्याला. मंडळीनं तुम्हाला माहिती नसेल या जंगलामध्ये सुद्धा बघू शकता समोर एक झाड आहे. आणि त्या झाडाच्या खाली सुद्धा एक म्हणजे देव आहे. थोडक्यात देवस्थान असं मांडून ठेवलेलं आहे. आणि तुम्हाला वाटत असेल हे झाड सुद्धा वेगळं दिसतंय बघा. दिसायला पण झाड पण सुद्धा वेगळं दिसतंय. आणि या झाडाचं काहीतरी वैशिष्ट्य असणार. कारण ही अशी झाडं असतात ना चुकून जर एखाद दुसऱ्या कुठेतरी म्हणजे असतात. तर या झाडाचं नाव काय आहे ना तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा कमेंटमध्ये नाव नक्की कळवा. चला तर पटापट जायचं आपण मार्लेश्वरला. रस्ता चुकू नये म्हणून असे बांध करून ठेवले आहेत. म्हणजे असे कुठं तिकडं? हां बरोबर इकडे या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का या जंगलामध्ये अशी भटकी जनावरं येतात. त्याच्यासारखी भटकी जनावरं फिरत असतात. हां तुझ्यासारखी भटकी जनावरं फिरत असतात. आज रात्री जी पालखी येणार आहे ना म्हणजे आंगवळीच्या देवळातून एक पालखी येते. तिला म्हणजे लाईट न लावता जी पालखी येते ना लाईट न लावता म्हणजे आज
आंगवलीच्या देवळातून एक पालखी येते, तर ती लाईट न लावता डायरेक्ट मार्लेश्वरला येते. म्हणजे त्यांच्याकडे कोणती लाईट नसते की काय नसते, एकदम सुसाट अशा, म्हणजे सुसाट, एकदम सुसाट. आणि त्यासाठी म्हणजे लोकांना वाट समजण्यासाठी तर ह्या दगडांवर नाही बघा असे व्हाईट असे टिफके मारून ठेवलेले असतात. म्हणजे त्या टिफक्यांच्या सहाय्याने ते लोक एकदम सुसाट जातील. तर ही पालखीसुद्धा आज तुम्हाला बघायला भेटणार आहे. जर मला बघायला भेटली तर तुम्हाला सुद्धा बघायला भेटणार आहे. तर हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नवीन या व्हिडिओमध्ये तुम्ही मार्लेश्वरला येऊनसुद्धा असं न बघितलेलं काहीतरी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार. तर हे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर जाऊया पुढे. म्हणजे आपल्याला तिकडे जाता जाता भेटलेलं आहे बघा एकदम भयंकर असं झाड. आणि हे झाड किती वर्षाचं जुनं पुराणं बघा असेल. म्हणजे कॅमेरामध्ये तुम्हाला एवढंच दिसतं आहे, एकदम बारीकशा बॉल एवढं, पण खरं डोळ्यासमोरून ना एकदम मोठंसं झाड आहे. भरपूर जुनं पुराणं असं झाड आहे. आणि आजूबाजूला एकदम जागासुद्धा साफ केलेलं आहे. म्हणजे या जागेचं काहीतरी रहस्य असणार. तर हे रहस्य आपल्याला सांगायला इथं कोण नाही. तर जाऊया आपण लगेच पुढे आणि आपला रिषभ मामांना घेऊन आपण लगेच जाऊया पुढे. आपली दिंडीसुद्धा पाठवून येते, पण दिंडीच्या अगोदर आपल्याला जायचं आहे मार्लेश्वरसाठी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर डायरेक्ट आता मार्लेश्वरला वरती जाऊनच, म्हणजे डायरेक्ट वरती जाऊनच ब्लॉग स्टार्ट करतो जिथं जमेल तिथून. आता इथं आपल्याला दुपारचं जेवण करायचं आहे, पण दुपारचं जेवणाचा टाईम तर झाला आहे, म्हणजे भूक तर लागले, पण वाजले किती बघा 4 वाजलेत. आणि तर 4 वाजता आपल्याला काहीतरी खायचं आहे. तर आपण जाऊया डायरेक्ट वरती. तोपर्यंत म्हणजे आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता आपण आलो आहे मार्लेश्वरच्या धबधब्याखाली. म्हणजे आंघोळ वगैरे सर्व कंप्लीट रीतीने पूर्ण झालं आहे. आता फक्त दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर महाप्रसाद करायचा आहे. नंतर मग परत आपल्याला खरेदीला जायचं आहे. तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अजून आपल्याला इंटरेस्टिंग असं खरेदी म्हणजे मोबाईल स्टिक घ्यायचं. तर आपल्याला अजून भरपूर सारे अशी खरेदी पण करायची आहे आणि भरपूर सारे अजून एन्जॉयमेंट होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून राहा. तर मंडळी संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि कसं झालं माहिती आहे का, यावर्षी लोक थोडी कमी आलेत. म्हणजे दरवर्षी लोकांचा म्हणजे लोक भरपूरच असतात, पण ह्यावर्षी लोक म्हणजे दिसतच नाही. गर्दी थोडी कमी आहे, का ते माहिती नाही. पण आजूबाजूला बघू शकता ना, पण दरवर्षीप्रमाणे सजावट वगैरे सर्व झालेली आहे. पण दुकानं पण ह्यावर्षी कमी आहेत. थोडा सन्नाट आहे यावर्षी, का ते माहिती नाही, कारण समजेल. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अजून आपल्याला भरपूर काय काय बघायचं आहे. तर हे बघा, या साईडला तुम्हाला समोर दिसतंय ना, तर त्या साईडला एक काहीतरी आहे. आणि हा तुम्हाला समोर LED दिसतोय, त्याच्या खाली एक कुंड आहे मोठं. त्या कुंडाजवळ जायला देत नाही. आणि वरती आपलं मार्लेश्वरचं मेन मंदिर, या साईडला खाली फायटन आहे आणि ह्या साईडला अजून एक मंदिर आणि त्या साईडला धबधबा. अशी मार्लेश्वरची रचना आहे पुऱ्या या डोंगरामध्ये, बघू शकता. एकदम ऑसम. हां, बघ किती ताकदीन जातं. हा, एक नंबर. ठीक आहे, चला हे आपल्या गर्लफ्रेंडला घेऊया. हे बघा, मस्तपैकी झोपून येते बेबी. चला, लव पण त्याच्यावर लिहिलंय. चला. अच्छा, मातीत पण राहतं ना असं. म्हणजे हे अगोदर असं असताना मग असं होतं का? हे किती येतो लावलेत तुम्ही? पहिले छोटा होगा, फिर धीरे धीरे बढ़ेगा. 3 फुट होगा. प्राइस काय बोलला? 40 तर म्हणजे मार्लेश्वरला आहे ना, फर्स्ट टाइम इथे म्हणजे कोणतरी प्रोग्राम होतोय. प्रोग्राम म्हणजे नमनसुद्धा आणि भरपूर असं काय काय तुम्हाला बघायला भेटणार आहे आज रात्री. तर आतापासून स्टार्ट झालं इथे. तर आपण नंतर बघूया काय काय आपल्याला बघायला भेटतं. आधी आपण वरती जाऊया परत. तर
तर मंडळींनो आता वाजलेत रात्रीचे 1 म्हणजे रात्रीचा 1 वाजलाय म्हणजे आपला दुसरा दिवस उजळला आणि नमन सुद्धा आपण अर्धवट सोडून आलोय. तर थंडीचे आणि तर कसं झालं माहिती आहे का, नमन पण आपल्याला पूर्ण बघायला भेटलं नाही. अरे कालोकाल अरे दिसेना असं झालो. हां तर नमन पण आपल्याला पूर्ण बघायला भेटलं नाही आणि काय सुद्धाच बघायला भेटलं नाही. असं वाटतं की इथंच राहायचं आणि इथं सर्व होऊन जाऊ दे आजचं काय ते, पण असं काही करू शकत नाही. पण आपल्याला घरी जायचं आहे तर आपण डायरेक्ट जाऊया घरी. आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. अजूनपर्यंत जर मला म्हणजे माझा तुम्हाला चेहरा बघत असाल शेवटपर्यंत तर खरंच एक कमेंट करा, एक लाईक करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय.